संगमनेरमध्ये महापंचायतच्या हेड ऑफिसला आमची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले ग्रामपंचायत अधिकारी महापंचायतींची काय आहे, त्याचं कामकाज कसं चालतं याविषयी जाणून घेण्यासाठी जवळजवळ 300 किलोमीटरचा प्रवास करून इथं संगमनेर या ठिकाणी आले होते. या ठिकाणी कन्नड तालुक्यातील आहे, फुलंब्री मधील आहे, छत्रपती संभाजीनगर मधील आहे आणि बाकीच्या तालुक्यातली पण आहेत. आपण त्यांच्या तोंडून ऐकूया नेमकी ग्राम महापंचायत त्यांना आपण 1 ते 1.5 तास समजावून सांगितलेलं आहे. आता त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय येते मग. तर सोनवणे सर आहे ते, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं 1-2 शब्दामध्ये सांगावं. नमस्कार मंडळी, मी गणेश सोनवणे, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती सिल्लोड. आज सरांच्या महापंचायत जे ॲप आहे, सॉफ्टवेअर आहे, त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी सरांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी आलेलो होतो आम्ही आणि त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला त्या ॲपबद्दल, सॉफ्टवेअरबद्दल माहिती सांगितली. बाजारात बरेचसे सॉफ्टवेअर आहेत, परंतु तेही बघितले आम्ही आणि आज इथं आल्यानंतर आमच्या मनातल्या ज्या शंका होत्या, त्यांनी खूप छान पद्धतीने निरसन केलेलं आहे आणि मी आज हे सांगू शकतो, की खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचं जो काम कमी करणारं जे आहे सॉफ्टवेअर, तर हे म्हणता येईल. प्लस जनजागृती करणारं, जनतेसाठी जनतेचं आणि ग्रामपंचायतचं अंतर कमी करणारं हे एक सॉफ्टवेअर म्हणता येईल, की ज्या अनुषंगाने जनतेला प्रत्येक गोष्टीसाठी ग्रामपंचायतला यायची आवश्यकता नाही. त्यांच्या मोबाईलवर त्यांना संदेश पण जातील. त्यांची टॅक्स वसुली असेल, जे काय असेल, कर मागणी असेल किंवा सर्टिफिकेट असेल, ते सुद्धा त्यांच्यापर्यंत जाणार आहे. तर मग आज आलो, मी खूप संतुष्ट आहे आणि अशी विनंती करतो, की आपण सर्वांनी सुद्धा या ॲपचं आणि सॉफ्टवेअरचं एकदा हे करावं, प्रत्यक्ष बघावं आणि घेण्यास काहीच हरकत नाही. मी तर घेणार आहे. आदरणीय सर, हे पण आहे, हे जवळजवळ 10,000 लोकसंख्येची ग्रामपंचायत सांभाळत आहे. नमस्कार. आपण त्यांचा पण देखील याच्यामध्ये अभिप्राय नेमकी काय आहे, महापंचायत नेमकी त्यांना पूर्ण डेमो दाखवल्यानंतर डेमो पाहण्यापूर्वी त्यांची प्रतिक्रिया कशी होती आणि ते डेमो पाहिल्यानंतर प्रतिक्रिया कशी कशी आहे, हे आपण फक्त 2 वाक्यात त्यांच्याकडे समजून घेऊ. नमस्कार. मी पी.बी. माईन, ग्रामपंचायत अधिकारी, करंजखेडा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. महापंचायत जे आहे हे ॲप ग्रामपंचायत अधिकाऱ्यासाठी, येणाऱ्या पिढीसाठी, सगळ्यांसाठी, जे काम करणाऱ्यासाठी सगळ्यात चांगला ॲप आहे आणि याच्यामध्ये पूर्वी जो आपण तणावात जे काम करायचो, याच्यामध्ये AI सिस्टीम असल्यामुळे हे ॲप वापरण्यासाठी एकदम सुलभ आहे आणि ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा ताण यात खूप प्रमाणात कमी होईल आणि वापरण्यासाठी एकदम चांगला आहे. एवढंच मी सांगू. सोनल सर, मी तुम्हाला विचारतो की महापंचायत आता जे तुम्ही पूर्ण डेमो बघितला, असे कोणते फीचर्स आहेत जे तुम्हाला चांगल्या प्रकारे आवडले, ते हे कामकाजामध्ये खूप उपयोगी येते? बऱ्याचदा काय होतं, ग्रामपंचायतला कामकाज करताना दैनंदिन कामकाज आणि रेकॉर्ड हे दोन्ही गोष्टी मेंटेन होत नाही. पण त्याच्यामध्ये काय होतंय, की आजचं रेकॉर्ड तुमचं आज अपडेट होतंय, आजच्या आज पूर्ण रेकॉर्ड एकाच वेळेस तयार होत आहे. म्हणजे तुम्ही आज एक पावती जरी फाडली तरी तुमचं कॅशबुक, 6 नंबर आणि सगळे जेवढे नमुने असतील ते अपडेट होत आहे. म्हणजे तुमचा कामाचा लोड कमी होतोय, तुम्ही घरी गेला शांततेने झोपू शकता, अशी माझी भावना आहे. सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये काय सर्टिफिकेट खूप छान आहे. सगळे सर्टिफिकेट दिलेले आहे त्याच्यामध्ये. एकूण जे शासनाने दिलेले सर्टिफिकेट असतील, स्वयं घोषणाचे असतील किंवा इतर जे दैनंदिन गरजेत पडतात, ते सर्व सॉफ्टवेअरमध्ये सर्टिफिकेट आहेत. प्लस त्याच्यामध्ये जमीची बाजू म्हणजे जे अटी व शर्ती आहेत, त्या प्रत्येक सर्टिफिकेटला जोडून त्यांनी दिलेल्या आहेत. शासन निर्णयात ज्या असतील किंवा नसतील, जरी स्थानिक पातळीला धरून. त्याच्यामुळे त्यात एक संपूर्ण सर्टिफिकेट जनरेट होतं, असं म्हणायला हरकत नाही. आता बऱ्याच वेळेला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मीटिंग आणि ग्रामसभा, मासिक म्हटलं की फार इतरत्र लिहिणं म्हणजे डोक्याचा ताण आहे. हो. तर ते पण आपण बघितलेलं आहे. बरोबर. त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? मूळ म्हणजे कॅशबुक असतं तेही अपडेट होतंय. प्लस तुमचे करमागणी डिमांड प्लस मायनस होतंय त्याच्यामध्ये जे असेल थकबाकी ती प्रत्येकाला कळते. त्यासोबतच मासिक मीटिंग असेल, ग्रामसभा असेल, जे मूळ दस्तावेज आहे आपले, तर ते सुद्धा याच्यात जनरेट होतात. आपण हाताने न लिहिता आपण टाइप पण करू शकतो किंवा व्हॉइस रेकॉर्डिंगने ते आपण मेंटेन करू शकतो. त्याच्यामुळे जी लाईव्ह मीटिंग आहे ती रेकॉर्ड होऊन जाते आणि आपल्याला त्यात काही फेरबदल करायचाही म्हणजे अडचण नाहीये. ती करू शकतो आपण वेळेनुसार. परंतु ती लाईव्ह मीटिंग झाल्यामुळे त्यात कोणाचं ऑब्जेक्शन पुढे भविष्यात पण राहणार नाही, की मी असं नव्हतं म्हटलं, यानं असं म्हटलं होतं. त्यामुळे तो विषय चर्चेला येऊन ती मूर्त रूप त्या प्रोसिडिंगला येईल असं म्हणता येईल. तुम्हाला वाटतं का महापंचायत वापरल्यानंतर ग्रामपंचायतचं कामकाज खऱ्या अर्थाने सुलभ होईल? मी म्हणतो, की जसं बँकेसारखं काम असतं ना, आपण संध्याकाळी त्यांनी लॉक लावलं, घरी शांत झोपतात. बस आपली बँक झाली, आता ग्रामपंचायत सुटली आता. पंचायत सुटली असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं सर, महापंचायत वापरल्यानंतर काही बदल होईल? 100% बदल होईल. आपल्याला 1 ते 33 नमुने एका बटनावर आपल्याला जनरेट होण्यास आपल्याला मदत होत आहे. तसेच आपण 5 नंबर, 5 क, 6 नंबर किंवा मासिक रिपोर्ट हे आपल्याला एका क्लिकवर एका दिवसात आणि एका तासात तयार होणार आहे. तुमचं काय मत आहे सर? तर एक माझी पंचायत म्हणजे एक पेपरलेसच्या दृष्टीनं महत्वाचं आहे.
आणि दुसरे इतर जे काही आपले ग्रामपंचायत अधिकारी आहेत ते अजूनही पण जुन्या पद्धतीने कामकाज करतात. अजूनही तेच ग्रामपंचायत कार्यालयात जायचं, तेच रजिस्टर त्यांचे टेबलवर पडलेले असतात, कुठेतरी इकडे कागद पडलेला असतो, कर्मचारी जागेवर नसतो, असला तरी त्याला रजिस्टर सापडत नाही वेळेवर. आणि मग कुठेतरी लोक येतात ग्रामपंचायतीमध्ये, त्यांना अशी अपेक्षा असते की मला ग्रामपंचायत गेला तर 2 मिनिटात माझं काम व्हावं. कारण आता सर्व्हिस डिलिव्हरी फास्ट झाली, टेक्नॉलॉजी बदलते. पण आपण तेवढ्या वेगाने फास्ट स्वतःला अपडेट केलंय का? तर हे जुन्या पद्धतीने काम करायला तुम्हाला आवडेल की महापंचायत सोबत एक पेपरलेस कामकाज, एकदम फास्ट कामकाज, ज्याने तुमच्या गावातील नागरिक पण समाधानी होतात, तुमची बॉडी समाधानी होते, तुमच्या कर्मचाऱ्याला पण जास्त मेहनत करायची गरज येते आणि तुम्ही एक टेन्शन फ्री राहता. कोणत्या मार्गाने जाता तुम्ही? माझी पंचायत नक्कीच. महापंचायत. महापंचायत. येस. तर मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की ही टीम खरंच छत्रपती संभाजीनगरवरून एवढ्या लांब प्रवास करून फक्त या कारणासाठी आले की महापंचायत नेमकी काय आहे, कसं कामकाज करतो त्याचा डेमो घेण्यासाठी. आणि आपण सगळ्यांनी बघितलंच असेल की त्यांच्या फीडबॅक मधून आपल्याला महापंचायत नेमकी काय आहे, त्याने ग्रामपंचायत कामकाजामध्ये कसा बदल होतो, कसं ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि ग्रामपंचायत कशी पेपरलेस होते याची कल्पना आली असेल. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद.